श्रोते हो नमस्कार. आता ऐकूयात कलारंग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात शास्त्रीय संगीत गायिका आरतीताई अंकलीकर टिकेकर यांची वसुंधरा खांडके यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकूयात कलारंग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, रसिक श्रोते हो. गाणी तर आपल्या सगळ्यांनाच आवडतात. लोकगीतं, सुगमगीतं, नाट्यगीतं हे सगळे प्रकार आपल्या आवडीचे. संगीत कोणतंही असो त्याचा मूळ पाया म्हणजे शास्त्रीय संगीत. हा पाया जितका मजबूत तितका कणखर गाणं तितकंच पक्क असतं. तर शास्त्रीय संगीताचा हा वारसा आपल्याला पिढ्यानपिढ्या मिळत आलाय हे आपलं भारतीयांचं भाग्यच. श्रोते हो, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की आपल्यासाठी ते टर्निंग पॉइंटच ठरतात. पुण्यातल्या जगप्रसिद्ध अशा सवाई गंधर्व महोत्सवात हजारोंच्या संख्येनं रसिक श्रोते हजेरी लावतात. त्याच महोत्सवात एका गायिकेला रात्री 9ची वेळ गाण्यासाठी दिली जाते. त्यासाठीच्या वेळेनुसार त्या रागाची त्यांनी तयारी सुद्धा केलेली होती. पण काही कारणांनी त्यांना गाण्यासाठी पहाटे 3 वाजता स्वरमंचावर त्यांना बोलवण्यात आलं आणि अजिबात तयारी नसलेला राग त्या वेळेनुसार त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडून सगळी मैफल जिंकून घेतली. श्रोते हो, मी बोलते आग्रा, जयपूर, अत्रोली आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या भारतातल्या शास्त्रीय संगीतातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीबद्दल, ते म्हणजे आरती अंकलीकर टिकेकर यांच्याबद्दल. आरती अंकलीकर म्हणजे गानस सरस्वती किशोरीताई आमोणकर या गुरूंनी पैलू पाडलेला हिराच. आरतीताईंच्या 2 गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त आहेत. शास्त्रीय संगीताचा हा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे नेणाऱ्या जगविख्यात गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्याशी आज आपण खास गप्पा मारणार आहोत. आरतीताई, तुमचं अगदी मनापासून आमच्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. आरतीताई, खरं सांगू का, तुमच्या गोड गळ्याप्रमाणेच तुमचा गोड चेहरा आणि तुमचं गोड हसू हे आम्हाला भुरळ घालतं. तर आरतीताई, संगीत शिकण्यासाठी दैवी देणगी लागते, ती म्हणजे आवाजाची. आणि ही दैवी देणगी तुमच्याकडे आहे हे प्रथम कुणाला लक्षात आलं, किंवा बाळाचे पाय पाळण्यात आहे असे म्हणतात, हे याची प्रचिती कधी आली? मला असं वाटतं की एका म्हणजे चांगल्या आवाजाबरोबर चांगली बुद्धी हे सुद्धा टॅलेंट मध्येच मोजलं जातं. केवळ चांगला आवाज असणारे टिकून राहू शकत नाहीत. पण मला पण म्हणजे सांगीतिक माझा बुद्ध्यांक जो आहे तो थोडा बरा असावा हे माझ्या आईवडिलांना लहानपणीच कळलं असावं. कारण का जितका आवाज चांगला असणं, गोड असणं, आवाजामध्ये आवाज आपला छान वळणं, म्हणजे ज्याच्यात मुरक्या फिरत असणं, ह्या सगळ्या गोष्टी जशा पाहिजेत तसं जे समोर गातायत ते तंतोतंत आधी कॉपी करता आलं पाहिजे. कॉपी करण्यासाठी त्याच्या आधी ते तुम्हाला चांगलं स्कॅन झालं पाहिजे, तुमच्या बुद्धीला कळलं पाहिजे, मग त्याची फोड करता आली पाहिजे. आणि मग ते गाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, मला वाटतं ही सगळी जी बुद्धी आहे ना ती सुद्धा चांगली असावी लागते. आणि माझ्या आईवडिलांना लक्षात लहानपणी आलं की हे सगळं टॅलेंट परमेश्वराने दिलंय, आता पुढे काहीतरी तिने कष्ट केले तर काहीतरी मिळवू शकेल असं त्यांच्या लक्षात. वा, बरं, संगीताचं पायाभूत शिक्षण म्हणजे तुम्ही कोणाकडे घेतलं? मी सुरुवात केली विजयाताई जोगळेकर धुमाळे, म्हणजे दूरदर्शनच्या त्या प्रोड्युसर होत्या. अगदी सुरुवातीला जेव्हा 72 मध्ये दूरदर्शन सुरू झालं तेव्हा जॉईन केलेले जे लोक होते, काही विनय आपटे आणि त्या रवींद्र साठे पण होते नंतर, असे काही सुहासिनी मुळगावकर असे लोक, त्याच्यात विजयाताई होत्या. आणि त्यांनी मला लहानपणापासून, अगदी मी 8 वर्षाची असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकले. आणि खूप डोळस गुरु होत्या. शिष्याच्याकडे जी टॅलेंट आहे त्याची कुवत काय आहे हे समजून आपल्याकडचं त्याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुरूंमध्ये होत्या. कारण काय होतं अनेक वेळेला की गुरुला फक्त
आपल्याला जे येत असतं ते समोरच्याच्या गळ्यात उतरवणं हे एवढंच येत असतं. अनेक वेळेला मी पाहिले. पण समोरच्याची आवड, समोरच्याची कुवत, समोरच्याने काय केलं पाहिजे या तिन्हीची समज असलेले ही गुरु मला लाभले. जशा विजयाताई. त्याच्यानंतर मी वसंतरावांच्याकडे गेले. वसंतराव स्वतः आग्रा ग्वाल्हेर जगन्नाथ बुवा पुरोहितांचे शिष्य गुणीदास. आणि त्यानंतर ते खादिम हुसेन खान साहेब जे आग्रा घराण्याचे त्यांच्याकडे शिकले. त्यामुळे मी लहानपणापासून खान साहेब, लताफत हुसेन खान साहेब या सगळ्या आग्राची जी ही मांदियाळी आहे त्यांच्याबरोबर माझी पण मी त्यांचं खूप गाणं ऐकलं लहानपणी. आणि त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि हे वसंतरावांच्याकडे झालं. म्हणजे माझे सर जे दुसरे. आणि त्यांच्याकडे मला विजयाताईच घेऊन गेल्या. अच्छा. कारण मला असं वाटतं की आपल्या बुद्धिगळाला साजेसा गुरु मिळणं हे सुद्धा हा एक योग असतो. नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की निसर्ग कुठेतरी तुम्हाला घडवण्याची सगळी सामग्री तयार करत असतं. कारण का तुम्ही जसे कष्ट कराल तसं निसर्ग अजून तुमच्यासाठी टूल्स तयार करतं. तसं असावं. त्यामुळे मला विजयाताई वसंतरावांकडे घेऊन गेल्या. मग त्यांच्याकडे 5 वर्ष शिकल्यानंतर मला त्यावेळेला मी खूप किशोरीताईंचे कार्यक्रम ऐकत असे. मालिनीबाईंचे ऐकत असे, प्रभाताईंचे ऐकत असे, पंडित जसराजजी होते, बाकी भीमसेनजी ह्यांचं तर. परंतु किशोरीताईंच्या विशेषतः गाण्यांनी मी खूप प्रभावित झालेले होते. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की हे गाणं मला माझ्या गळ्यात, माझ्या मनात उतरवायचं आहे. म्हणजे आणि त्या शक्यता अशी जी असते ना, आपण जेव्हा ऐकतो तेव्हा की ते मला किती उतरवता येईल एक, आणि मला कुठलं उतरवावं असं वाटतंय. तर मला किशोरीताईंचं गाणं, त्यांची बुद्धी अफाट, त्यांची जी अफाट बुद्धिमत्ता होती. आम्ही वर्षानुवर्ष जे मी 7-8 वर्ष शिकलेले राग, त्या रागचित्र अशा काही त्या स्वतः चितारत असत. आणि अद्भुत ते असे. आणि नुसते असे डोळे विस्फारायचे त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं संगीतातली जी नजर होती, विजन पाहून स्तिमित व्हायला होत असे. त्यामुळे मग त्यांच्या गाण्यांनी मी प्रभावित झाल्यानंतर मी विजयाताईंनाच म्हटलं की विजयाताई ऑलरेडी त्यांच्याकडे शिकत होत्या. त्यांना म्हटलं मलाही शिकायचंय. पण अर्थात माझे गुरु खूप माझ्यावर रागावले तेव्हा. आणि ते साहजिकच आहे. कारण मला असं वाटतं की मी त्यांचे जे शिष्य होते त्यांच्यामधली मी खूप प्रॉमिसिंग अशी शिष्या होते. आणि ते मला असं वाटतं की शिष्याला जसं भविष्य असतं तसं आपला शिष्य हे गुरुचं भविष्य असतं. नक्कीच. त्यामुळे आपल्याकडे येणारा उत्तम भविष्य असणारा शिष्य जेव्हा आपल्याला नाकारून दुसऱ्या गुरुकडे जातो तेव्हा त्यांना काय वाटलं असेल हे मला आता लक्षात येतं. पण काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आयुष्यात. तसं ते एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे जाणं हे खूप थोडं क्लेशदायक असतं, त्रासदायक असतं, पण ते करावं लागतं. आणि तशी मग मला विजयाताई किशोरीताईंकडे घेऊन गेल्या. आणि किशोरीताईंकडचा अनुभव हा मला असं वाटतं की अद्वितीय, शब्दामध्ये न सांगता येणार सारखा. की राग गायल्यानंतर तुमची मनोअवस्था राग गात असतानाच कशी झाली पाहिजे ह्याचा खरं म्हणजे तो की तुम्ही रागाचे स्वर गात नसता. म्हणजे तुम्ही रागाचे स्वर गात असता, बंदिश गात असता, तालात गात असता, परंतु तुम्ही रागाचे स्वर गात नसता. आणि म्हणजे केवळ आणि तुम्ही अशी काहीतरी गोष्ट एक्सप्रेस करत असतात. ती काय आहे याचा मागोवा घेण्याची इच्छा तिथे खरी जन्माला आली. की अशी कुठली गोष्ट आहे हिप्नोटायझिंग की ते केवळ नुसती बंदिश नाही आहे की बाबा 11व्या मात्रेला मुखडा आला, इथे खाली आहे, मग हा आला पसा म्हणायचंय, हे आवर्तन असं भरायचंय, अशी बोलबाट करायची आहे, असं हे सगळं जग करत होतं असं ऐकलं जात. पण ताईंचं गाणं असं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी म्हणजे स्वतःचा विसर पाडणारं. म्हणजे मी नेहमी म्हणते माझ्या शिष्यांना पण की असं वाटत असेल त्यांच्याकडे शिकताना की मीच यमन आहे. त्या मला यमन करून टाकत. संध्याकाळी मी संपूर्ण मालकांश शिकलो आम्ही की आम्ही संपूर्ण मालकांश होत.
मला असं वाटतच नसे की मी आरती आहे किंवा त्या किशोरीताई आहेत किंवा हे जग आहे, ही पृथ्वी आहे, हा तान, काही नाही. मी संपूर्ण मालकांस आहे. वा वा. मला असं वाटतं की हे जे आहे ना, ह्या वाटण्याने मला आकर्षित केलं, मोहित केलं आणि मी अजून त्याच्यातच पागल आहे. वा क्या आणि बात. मलाही असंच वाटतं की मी पण जे करते मी ते होऊन जावं. वा क्या बात. तुम्ही हे संगीताचं म्हणजे आता शिक्षण मला असं वाटतं की तुमच्याशी बोलताना हा. मी ते बोलणं होऊन जावं असं मला. वा क्या बात आहे. तुम्ही म्हणजे तुमचं एमकॉम शिक्षण झालं मला वाटतं. हो तर त्याच्या आधीच तुम्ही ठरवलं होतं की आपण संगीतातच करिअर करायचं हो. म्हणून. आणि मी ठरवलं होतं नाही, पण माझ्या गाण्याने ते ठरवलं. बरोबर बरोबर. म्हणजे मी व्यक्ती म्हणून नाही, माझ्यातली जी म्हणजे मी दिवसेंदिवस शिकून जास्त म्हणजे प्रोग्रेस करत होते हा, हा. आणि लक्षात आलं की गाणं हाच माझा श्वास आहे. श्वास आणि आहे. तो गाणं मी चांगलं करते आहे. मुख्य म्हणजे काय की कधी कधी हल्ली आपण मुलांना म्हणतो की नाही तुम्ही पॉझिटिव्ह, पण आमच्याकडे पॉझिटिव्हिटी होती आणि कष्ट करण्याची ताकदही होती. ताकद पण आणखी होती. हा, तयारी होती मानसिक बरोबर. आणि ताकदही होती बरोबर. आणि आम्ही करतही होतो आणि इच्छाही होती. बरोबर. त्यामुळे असं असल्यामुळे दुसरं मला काही करायचंच नव्हतं. मला 24 तास गायचं होतं, मला उत्तम गायचं होतं आणि सगळे लोक माझ्या गाण्यांनी पागल व्हावेत. वा. सगळ्या लोकांना मला यमन करायचं होतं, सगळ्या लोकांना मला मालकंस करायचं होतं. मलाही मालकंस व्हायचं होतं. त्यामुळे एकदा मी मालकंस झाल्यावर तुम्हाला मालकंस करणं मला फार अवघड नाही आहे. बरोबर आहे. पण त्या अर्थात श्रोत्याची सुद्धा मालकंस होण्याची तयारी पाहिजे. एक्झॅक्टली बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने पुढे कळायला लागल्या. पण मला असं वाटतं की जिथे बीज होतं ना ते मोठ्या मोठ्या लोकांचे विचार, त्यांचा जो इन्फ्लुएन्स होता तो फार अत्युच्च दर्जाचा होता. आणि हे आमचं भाग्य, परमभाग्य. बरोबर. उदय दादांकडे येते मी आता. तर म्हणजे ते एक उत्तम अभिनेते, तुम्ही एक उत्तम गायिका. तर ही आणि ते तबला छान वाजवतात हे मी आणि पूर्वी वाजवत असे तो कॉलेजमध्ये. बरोबर. त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात गेल्यावर त्याला इतका वेळ मिळेनासा झाला. अच्छा. त्यामुळे नंतर तो नाही वाजवत. पण त्याला अतिशय उत्तम संगीताची जाण, अतिशय उत्तम. म्हणजे खूप त्याला दर्जेदार आवडतं गाणं. आणि घरामध्ये कारण माझे सासू सासरे दोघेही गायक होते आणि केवळ गायक नव्हते, म्हणजे ते असे बुद्धिमान होते दोघे. आणि माझ्या सासूबाई सगळ्यांना खरं तर नाट्यसंगीत गाणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यांनी पण खूप चांगली कमल तांब्यांकडे जयपूरची तालीम त्यांना मिळालेली होती आणि बुद्धिमान बाई होत्या आणि अत्यंत कर्तव्यदक्ष आणि आदर्श अशी माणसं होती. खरंच आहे, खरंच आहे. त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं, मी म्हटलं ना की निसर्ग सगळी अशी योजना करतो, आपण त्याचा किती फायदा घेतो हे पण ते निसर्गाच्याच हातात असतं. आणि विचारायचं असं की उदय दादांची आणि तुमची म्हणजे ही तालासुरांची गट्टी जमली कशी हे आम्ही कॉलेजमध्ये होतो एकावर, म्हणजे तो मला सिनियर होता. बरं. पण माझ्या इंटर कॉलेजिएटमध्ये तबला वाजवत असे बरेच वेळा. अच्छा. आणि मग तिथे माझ्या लक्षात आलं की त्याला पण संगीताची एवढी आवड आहे आणि तो अर्थात स्वभावाचा खूप चांगला होता, दिसायला छान होता, मनमोकळ्या स्वभावाचा अगदी होता आणि खूप प्रेमळ होता आणि आहे आता. आणि माझ्याही लक्षात आलं की त्याचे आई वडील दोघेही गाणारे आहेत. त्यामुळे माझ्या संगीताचं भविष्य जे आहे ते तिथे त्यांच्या घरी छान स्मूथली होईल. मला वाटतं हा सगळा थोडा प्रॅक्टिकल विचार आणि थोडंसं प्रेम, थोडंसं आकर्षण त्या वयाचं जे असतं, बरोबर, 19-20 वर्षाचं, मला असं वाटतं ते एव्हरीथिंग केम टुगेदर. वा. तुमच्या सासूबाईंची आणि सासऱ्यांची तुम्हाला साथ किंवा मार्गदर्शन कसं मिळालं? माझे सासरे वकील होते, पण अतिशय उत्तम हार्मोनियम वाजवत असत. आणि लग्न झाल्याच त्यांनी मला सांगितलं की त्यांना अर्थात माहिती होतं की म्हणजे कारण तोपर्यंत मी ऑलरेडी माझं नाव झालेलं होतं आणि मी तशी प्रस्थापितच होते, कारण 23 वर्षाला लग्न झालं आणि त्याच्या आधी 2-3 वर्ष माझं सवाईत गाणं झालेलं होतं. त्यामुळे तसं बरेच कार्यक्रम होत असत. पण त्यांनी मला सांगितलं की तू घराकडे लक्ष देण्याची, स्वयंपाकघराकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही, तू तुझा रियाज करणं हेच अपेक्षित आहे आणि तुझ्या गाण्यावर तू लक्ष केंद्रित कर, अजून काय भाग्याचं असेल. एखादी सून तुमच्या घरी येते आहे, ती केवळ तुमची काही नीड पूर्ण करत नाही, पण तिला तुम्ही
फुलवायचं आहे. हो. हे ज्या सासू सासऱ्यांच्या लक्षात आलं, मला असं वाटतं की हे परमेश्वरी योग आहेत. खरंच आहे. आणि इतकं भाग्य आहे माझं की इतकी मोठी माणसं माझ्या जीवनात मी पाहिली आणि मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं. माझ्या सासूबाईंनी मला अनेक जयपूर बंदिशी सांगितल्या. माझे सासरे त्यांनी मला माझ्याबरोबर अनेक वेळा संगत केली, अमेरिकेचे दौरे केले. वा वा वा. आणि मोठी माणसं. खरंच खूप छान. गेल्या 4 दशकाहून जास्त तुम्ही देशाविदेशात गात आहात, तर त्यातल्या काही संस्मरणीय अशा काही असतील मैफिली, त्याबद्दल काय? नाही, बऱ्याच मैफली आहेत. कारण का अशी एखादी असते की आपल्या लक्षात राहते ती कायम? तशा अनेक तिथल्या मैफलींमध्ये कधी तबला आला नाही वेळेवर आणि कधी तानपुरा आला नाही. अशा अनेक एका कार्यक्रमामध्ये सकाळी 10 वाजताच गाणं होतं आणि आम्ही विमानाने गेलो आणि आम्ही स्टेजवर गेल्यानंतरच आम्ही तिथे तबला मी आलाप सुरू केले, म्हणजे केले होते आणि तबला त्यांनी काढल्याबरोबर तबलाच फुटलेला होता. अरे बापरे. आणि मग मी मग खूप वेळ त्या दिवशी आलाप, जसे ध्रुपद वाले गातात तसा लांब आलाप गायले. तोपर्यंत लोकांनी जाऊन तबला कुठेतरी शोधून आणला आणि कार्यक्रम सुरू झाला. मस्त मस्त. 2 राष्ट्रीय पुरस्कार पण आपल्याला मिळाले, त्याबद्दल काय सांगाल? पुरस्कार मिळाल्यावर खूप आनंद होतो, हेच सांगेन. बर, मराठी चित्रपटासाठी पण आपण गायलात की जे दे धक्का मधली प्रसिद्ध लावणी आहे ती शुक्राची चांदणी, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं काय, म्हणजे ते काय अनुभव होता तो? म्हणजे शास्त्रीय संगीत जे ऐकणारे आहेत त्यांना ते खरं म्हणजे तोच धक्का आहे की मी ते गाणं बर. कारण मला सगळे, पण मला कुठली गोष्ट वर्ज्य नाही आहे. मला असं म्हणजे मला खूप जणांनी असं म्हटलं, तुम्ही कसं ते चित्रपटामध्ये असं. पण मला असं वाटतं की कुठली लावणी गाणं सुद्धा उपशास्त्रीय, आपण जसा एखादा दादरा गातो, ठुमरी गातो, त्याच्यामध्ये जो शृंगार भाव आहे तो मला तोच त्याच्यामधनं तुम्हाला व्यक्त करायचा आहे. आणि स्टुडिओमध्ये जाऊन गाणं हे मला खूप आवडीची गोष्ट आहे. त्या सिंगर्स बूथमध्ये जायचं आणि आपण एकदम आपल्या मनात आत खोल एक बुडी मारायची आणि ते गाणं आपलंसं करून गायचं, हे मला खूप आवडतं. आणि एखादं गाणं आपल्याला शिकवल्या तिथेच म्हणजे अगदी 3 तासामध्ये ते गाणं फायनल गायचं. आणि काही चॅलेंजेस घ्यायला मला आवडतात. त्यातलं हे आहे. गुणगुणणार 2 ओळी? नाही, तुम्ही लावा ना इथे. ठीक आहे. अडवून कामज सोडा पुर झालं ना धनी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. अडवून कामज सोडाता, अडवून कामज सोडाता पुर झालं ना धनी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. कपावण काय हे वागणं शोभतंय वय तुम्हाला, तिचा हात धरून झालामध्ये हसणं शोभतंय का तुम्हाला, जरा लाज करा येता जाता पाहिल ना हो कुणी. उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी.
करीते हिरवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती वाऱ्यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी जरी कपावन काय हे वागणं शोभतंय वय तुम्हाला तिचा हात धरून झाल्यामध्ये हसणं शोभतंय का तुम्हाला जरा लाज धरा येता जाता पाहिला हो कुणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी राज्य शासनाचा जो पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन तुमचं. धन्यवाद. काय सांगाल त्याच्याबद्दल? एकदम वय मोठं झाल्यासारखं वाटलं. जीवन गौरव. वा. पण अभिमान पण वाटला, नक्कीच. बरं पण वाटलं. शास्त्रीय संगीताचं जे मला असं वाटतं की जी एक जबाबदारी मोठ्याने आमच्याकडे दिली आहे ती आम्ही समर्थपणे सांभाळतोय आणि पुढच्या पिढीला सुपूर्त करतोय. बरोबर. ह्याचं एक बरं वाटतंच, कारण की जेव्हा शासन आणि सरकारने आपली जर दखल घेतली तर ती आनंदाची गोष्ट आहे. आणि केवळ माझी दखल घेतली म्हणून नाही, पण आमच्या संगीताची मला ते फार महत्वाचं वाटतं. तुम्ही गझली छान गाता, तर त्याविषयी सज्जनगड संस्थांसाठी केलेली श्रीधर फडकेने जो अल्बम केला होता त्याबद्दल सांगताय? हो, मला असं वाटतं की श्रीधर फडकेंनी जी जी माझ्यासाठी गाणी केली ती अगदी मला डोळ्यासमोर ठेवून केली. की माझा गळा, माझी बुद्धी, माझं मन हे एक्झॅक्टली कसं आहे आणि मला कुठला साचा द्यायचा की ज्याच्यामध्ये मी मुक्तपणे विहार करीन आणि त्या गाण्याचं सोनं करीन. मला असं वाटतं की ह्याची जाण श्रीधरजींना आहे. ते अतिशय उत्तम संगीतकार आहेत, ते उत्तम गायक आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण गाण्यासाठी की अतिशय सुयोग्य अशा गायिकेला निवडणं, मला वाटतं हे पण त्यांची खास गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी जेव्हा गाणी केली, मी राधिका असो किंवा ताने स्वर रंगवावा, हे जे संस्थानासाठी जे अल्बम केला त्यांनी, त्यातली गाणी, तर त्यांनी मला ते ताने स्वर रंगवावा, त्याच्यामध्ये ताने स्वर रंगवावा, त्याच्यामध्ये ताने हे त्यांनी मला ही ढाचा ऐकवला की ताने स्वर रंगवावा. मग म्हणाले ताने मध्ये तो आता ताने स्वर रंगवावा, ताने स्वर रंगवावा, स्वर रंगवा, ताने स्वर रंगवा. ते म्हणाले ताने वेगळ्या वेगळ्या ताना घ्यायच्या तुला. त्यामुळे मला अतिशय ते आवडीची गोष्ट आहे. कारण बंदिश आम्ही शिकतो एक 4 ओळींची, आणि ती फुलवत म्हणजे त्याचं ते अशी छोटीशी कळी सुद्धा नसते आणि त्याचं असं मस्त डेलियाचं फूल करतो बंदिश. किती छान. तसं या गाण्याचं सुद्धा म्हणजे असं बंदिश स्वरूपातलं भावगीत. आणि त्याच्यासाठी त्यांनी माझी निवड केली. मला असं वाटतं ते माझं भाग्य त्यांनी. आणि त्यामुळे ते गाणं आणि लिहिलंय पण सुंदर. म्हणजे मी राधिका इतकं काव्य सुंदर आहे फार. त्याचे जे काव्य सुंदर, संगीतकार चांगले, गायिका चांगली. मग अजून काय सांगाल मी राधिका बद्दल? मला वाटतं मी राधिका बद्दल मी सांगण्याची गरज नाही. ते लोकांच्या सगळ्यांच्या मनाच्या अगदी आतमध्ये पोचलेलं गाणं आहे.
आणि सगळ्यांना कितीही वेळा ते ऐकलं तरी ते परत परत ऐकून ते आनंदच देतं ते. खरंच आहे. त्यामुळे म्हणजे तो एक उत्तम अनुभव होता. हो. जवनी सूर मधुर जागमनी अपरात्री कुंजवनी अपरात्री कुंजवनी सूर मधुर जागमनी कळेना सुचेना माझी मी उरेना साहवेना मिलनासी आतुरले मी राधिका मी
सरदारी बेगमचा हिंदीतला अनुभव काय होता? तो एक वेगळा अनुभव. तो म्हणजे सुरुवाती मी राधिकाच्या आधी झालेलं ते बर. गाणं होतं. बर. तेव्हा काय झालं, श्याम बेनेगलांनी मला एका गाण्यासाठी बोलवलं. अच्छा. ते म्हणाले एक ठुमरी है तो आप गाने के लिए आ जाइए. तर मी स्टुडिओत गेले. मला वाटलं रिहर्सल वगैरे काही असेल आधी, तर म्हणाले नाही स्टुडिओ में आ जाइए. अच्छा. तिथे जावेद अख्तर आपले सगळ्यांचे आवडते गीतकार. गीतकार, वनराज भाटिया हे संगीतकार, आणि त्यांचे असिस्टंट होते अशोक पत्की, आणि तबला प्लेयर, सारंगी प्लेयर, असे सगळे बसलेले होते. आणि म्हणजे मी तिथे पोहोचल्यानंतर श्याम बेनेगलांनी कुठल्या सिच्युएशन मध्ये गाणं हवंय ते तिथे सुरू, म्हणजे ऍक्च्युली त्या गाण्याचा जन्म माझ्या समोर झालाय. तेच विचारायचं तर त्यामुळे ते तिथे त्यांनी सिच्युएशन सांगून, जावेदजींनी ते गाणं लिहून, अशोक पत्कींनी त्याला चाल देऊन, मी ते तिकडे शिकून, तबला प्लेअरला सांगून, आणि त्यांनी सिच्युएशन सांगून गाणं पूर्ण होण्याचा जो अवधी होता तो केवळ 3 तासाचा होता. या 3 तासामध्ये सगळ्या प्रतिभावान लोकांनी अगदी आपल्या प्रतिभेवर इतक्या त्याच्या अत्युच्च ह्याच्या होते सगळे बरोबर. आरूढ. होते. त्यामुळे जावेद अख्तरांनी अतिशय सुंदर गाणी लिहिली त्याच्यामध्ये. फार सुंदर आहेत ती गाणी. आणि तसंच अशोक पत्कींनी वनराजजींचं संगीत, आणि तिथे ऐकल्या ते गाणं आपलंसं करणं, त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन परत, बरोबर. आणि त्याच्यात परत भाव ओतणं, या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. त्यामुळे आणि मी कसं झालं, माझ्या लहानपणापासून माझ्या घरी भजन होत असे. सगळे परमार्थीच आमच्या घरी, सगळे भजनाची आवड असणारे, नामस्मरण करणारे. सकाळी काकड आरती होत असे, सकाळचं भजन होत असे, आणि ती एक आर्तता त्यांच्या भजनामध्ये. मी माझ्या काकांना गाताना ऐकलं, माझ्या वडिलांना गाताना ऐकलं, माझी आई पण गात असे, पण खास करून माझे वडील, काका, हे माझ्या अंकलीकरांच्या बाजूचे सगळेजण होते. त्यांच्या गाण्यामध्ये असं ते भावानी ओतप्रोत भरलेलं गाणं त्यांचं. म्हणजे एखादं लॉट के आ, ते गाणं जुनं मुकेशांचं माझे काका गात असत, तर त्याच्यात इतकी आर्तता असे. मी खूप लहान होते, 5-6 वर्षाची, पण माझे काका घरात हार्मोनियम घेऊन ते गात असत, पण ते गाणं असं मला असं जिव्हारी लागत असे की कुणाला तरी खरंच आर्ततेने बोलवतायत ते लॉट के आ. आणि मला असं वाटतं की त्या ज्या गोष्टी असतात ना, लहानपणीचे जे अनुभव असतात, ते तुमचा सबकॉन्शियस तयार करत असतात. आणि त्यामुळे ह्या सगळ्यात जे माझे चांगले आई वडील, परमेश्वराने दिलेली उत्तम टॅलेंट, चांगले मिळालेले गुरु, वेळोवेळी मिळालेल्या उत्तमोत्तम संधी, याच्यामुळे मी हे सगळं करू शकले. आणि त्यामुळे आम्हाला पण आम्ही भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या एवढ्या ते मान्य करते आहात. तेजोमय बद्दल काय सांगाल? तेजोमय परत ते ह्यांच्या श्रीधरजींनीच केलेलं गाणं. त्याचं खरं अगदी 89 मध्ये पहिल्यांदा सुरेशजी आणि मी दूरदर्शनसाठी ते गाणं गायलो होतो. पारगावकरजी सुद्धा गायले होते तेव्हा, श्रीकांत पारगावकर पुण्याचे. आणि अगदी म्हणजे स्वानंदी त्यानंतर 2 महिन्यांनी झाली आहे. अच्छा. सो त्यावेळेला आमचं ते रेकॉर्डिंग झालेलं आहे. पण ते सुद्धा परत म्हणजे सेम की श्रीधरजींनी मला डोळ्यासमोर ठेवून तो अल्बम आणि ज्याच्यामध्ये मी राधिका होतं. म्हणजे 89 मध्ये आम्ही केवळ तेजोमय गाणं केलं. त्याच्यानंतर काही वर्षांनी, अनेक वर्षांनी तो अल्बम झाला. जवळजवळ मला असं वाटतं 10-11 वर्षांनी, 2000च्या पुढे झालाय. पण मला असं वाटतं की स्वर संगीत, राग संगीत गाता गाता शब्दप्रधान संगीताचा अभ्यास करणं, ह्याच्यानी समृद्धीच आली. कारण म्हणजे माझे गुरुजी कायकिणी म्हणत असत की बंदिश म्हणजे काही टिश्यू पेपर नाही आहे की बस नाक पुसलं आणि फेकून दिलं. त्या बंदिशीचं साहित्य, त्याचं असणारे लघुगुरु, रस्व दीर्घ, त्याच्यामध्ये असणारी वेगळे वेगळे लयचे आकार, आणि शब्दांमध्ये सुद्धा असलेली जी
जो नादमयता जी आहे ना शब्दांमधली, त्यातला शब्दांचा जो स्वर असतो, म्हणजे अक्षराच्या मागचा स्वर जो आहे अ आई, आणि मला असं वाटतं आपण शेवटी रागसंगीत जरी असलं तरी आपण साऊंड निर्माण करतोय. बरोबर. आपण नादमय साऊंड निर्माण करतो आणि त्याचा समोरच्यावर प्रभाव होतोय आणि माझ्यावर पण होतोय अर्थात. त्याच्यामुळे शेवटी आपण साऊंडचा अभ्यास करतो आहोत. असं आपण रागसंगीत हे संगीत ते असं थोडीच आहे का. त्यामुळे म्हणजे हे वेगळं वेगळं संगीत गाताना खूप शिकायला मिळतं. तर शास्त्रीय संगीताचा हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी तुम्ही काही शिष्य किंवा असे तयार केले असतील तर त्यांच्याबद्दल सांगताय? हो, आता बऱ्याच मुली माझ्याकडे येतात शिकायला. आणि मला असं वाटतं शास्त्रीय संगीत शिकायला येणाऱ्यांची वृत्ती पण खरंच वेगळी असते. म्हणजे जसं आम्हाला किशोरीताईंनी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही नाव, कीर्ती, पैसा याच्यासाठी गाणं करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही सोडून द्या गाणं. बरं. तुम्हाला गाणं छान गायचं असेल तर तुम्ही या माझ्या. अच्छा, किती छान ना. त्यामुळे आम्हाला म्हणजे मोठी माणसं भेटली. ते मी सांगू, आम्ही माणिक वर्मांना पाहिलं, कारण त्या माझ्या गुरुजींकडे येत असत. त्यांनी मला काही बंदिशी शिकवल्या. अभिषेक बुवांकडे मी शिकले आणि CR व्यास येत असत माझ्या गुरुजींकडे, कारण हे सगळे गुरुबंधू होते. त्याच्यानंतर सुरेशदादा तळवलकर मला भेटले आणि त्यांनी खूप काही शिकवलं. उल्हासदादांकडे मी शिकले. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण घडतो आणि मध्ये मध्ये आपण काहीतरी गडबड केल्याने बिघडतो आणि परत ते लक्षात आलं की परत घडतो. मला वाटतं हा प्रवास चालूच असतो. कारण शेवटी एक व्यक्ती म्हणून पण आपण एक जीवन जगत असतो आणि त्याचा गायिका हा एक भाग असतो. त्याच्यामुळे सगळं एक संयोग आहे. ते सगळं एका उत्तम वाटेवर चालणं महत्वाचं. अजून एक त्यामुळे शिष्यांचा प्रश्न जो होता, अनेक शिष्या येतात आणि त्या फार डिवोशननी शिकतात. पण आता थोडासा काळ बदलला आहे. जे पूर्वी लहानपणी आमच्या केवळ उत्तम गाण्यांनी आमची लगेच पब्लिसिटी होत असे, माउथ पब्लिसिटी, आणि मग एखादी जयंती, एखाद्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही गायलो की लगेच सगळ्यांना अगदी 5 रुपये 11 रुपये बिदागी असे आमची. बिदागी नाहीच म्हणायचं, बक्षीस म्हणायचं ते. आणि असं मिळून मग ते एक कार्यक्रम, एकाचे 4, मग 4चे 16, 16चे कधी ते वर्ग, त्याला 2 raised to 2 ते वाढत गेले. असं ते लक्षातच आलं नाही. आणि ते अतिशय नॅचरल आणि केवळ गाण्यामुळे आम्हाला कार्यक्रम मिळायला लागले आणि कार्यक्रम मिळाल्याने आम्ही बेटर अभ्यास करायला लागलो, मग बेटर गायला लागलो, मग अजून हे झालं. पण आता काय आहे, आपल्या स्वतःला मार्केट करणं हा एक मोठा चॅलेंज आता ह्या पुढच्या पिढीकडे समोर आहे. आणि सोशल मीडियावर आपण पाहिलं की सुमार दर्जाची टॅलेंट आणि सुमार दर्जाचे कलाकार सुद्धा थोड्याच काळामध्ये त्या सोशल मीडियामुळे नाव करू शकतायत आणि लोक त्यांच्यामुळे लगेच पागलही होत आहेत आणि त्यांना लगेच डोक्यावरही घेत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी संगीताचा दर्जा कुठेतरी खालावण्याची शक्यता आहे. पण जसं जग काही चंद चांगल्या लोकांवर जसं चाललेलं आहे तसं मला असं वाटतं आमचं संगीत क्षेत्र सुद्धा काही चंद चांगल्या गायकांवर असंच त्याचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि हे जे असे तारे आहेत ते लवकर गळून पडतील. तर खूप छान गप्पा म्हणजे असंच चालू राहाव्यात, अशाच फुलाव्यात, रंगाव्यात. पण वेळ कमी असल्यामुळे मी खूप द्रुतलयीमध्ये बोलले. नाहीतर एरवीचा इंटरव्ह्यू असता तर मला थोडा विलंबित लयीमध्ये बोलायला आवडलं असतं. पण तेच म्हणलं, वेळेचं बंधन लक्षात घेता मला थांबावं लागतंय. खरं तर खूप गप्पा मारायच्यात, आणखीन बरंच काही तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण आता आपण थोडं पुढच्या वेळेसाठी ठेवूया. नक्कीच. तर आरतीताई, तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ काढून आत्ताची मुलाखत दिली, खूप छान माहिती सांगितली, आमच्या ज्ञानामध्ये आणखीन खूप भर घातली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया. जरूर. नमस्कार. नमस्कार.